वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये झालेल्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. ही प्रश्नपत्रिका आहे राज्यशास्त्र, इयत्ता 12वी, 80 गुण आणि 3 तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. बोर्ड परीक्षेला यातील काही प्रश्न येऊ शकतात. चला तर पाहूया. पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आहे इयत्ता 12वी राज्यशास्त्र कला शाखेची प्रश्नपत्रिका. सूचना महत्त्वाच्या वाचायच्या आणि त्या फॉलो पण करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. तिसरी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा हा जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरं मी तुम्हाला नक्की तयार करून देईल. अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका मागत असतात म्हणून मी तुम्हाला देते. PDF स्वरूपात सगळ्यांच्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवणं शक्य नाही, म्हणून अशा प्रकारे व्हिडिओ तयार करून प्रश्नपत्रिका देते. पुढे पण या विषयाला विद्यार्थी नवीन येतच असतात, म्हणून तुम्ही सध्या सोडवा. मला वेळ मिळाला की उत्तरं तयार करून मी देईल. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा या चॅनलवर आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे पर्याय निवडायचा आहे पण विधाने पूर्ण करा म्हटले म्हणजे पूर्ण विधान लिहायचं आहे. 5 गुण. 1. आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन टिंबटिंब यावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय: शिक्षण, लोककल्याण, विकास, सक्षमीकरण. योग्य पर्याय निवडायचा, उत्तर लिहायचं, त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. मास्त्रोक्त करार संदर्भ. पर्याय: संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युरोपीय संघ, अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, ब्रिक्सची स्थापना. क्रमांक 3. टिंबटिंब ही तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती होय. पर्याय: इंस्टाग्राम, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप. अचूक उत्तर निवडायचं आणि पूर्ण विधान लिहायचं आहे. क्रमांक 4. नक्षलवादी चळवळीमुळे टिंबटिंब चळवळीत सापडतात. पर्याय: तेलंगणा, पंजाब, केरळ, गोवा. 5. लोकपाल ही संकल्पना टिंबटिंब येथून घेण्यात आली. पर्याय: स्वीडन, जपान, अमेरिका, इंग्लंड. विधान पूर्ण लिहायचे, उत्तर लिहून. प्रश्न पहिल्यातला ब. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. गटामध्ये एक जोडी चुकीची आहे, ओळखायची, दुरुस्त करायची, लिहायची. 3 गुण. 1. जंगलतोड, तापमानात घट. ब. हरितगृह वायू प्रदूषण. क. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता. दुसरा गट. सुओ मोहो, स्वतःहून केलेली कार्यवाही. ऑम्बुड्समन, लोकपाल. क. ई गव्हर्नन्स, ई प्रशासन. तिसरा गट. अलिप्ततावाद, भारतीय परराष्ट्र धोरण. ब. ब्रह्मदेश, सिलोन. क. सीमावाद, भारत, चीन. या चॅनलची एकदा प्लेलिस्ट जरूर पहा. अनेक प्रश्नपत्रिका मागच्या पण तुम्हाला पाहायला मिळतील. प्रश्न पहिल्यातला क. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत. पूर्ण विधान लिहायचं. 1. राज्याचे महत्त्व आता कमी होत चालले आहे. कारण. पर्याय: राजकीय पक्ष वर्चस्व गाजवतात. राज्याचे कायदे करण्याचा अधिकार कमी झाला आहे. आंतरजालामुळे राज्यांच्या भौगोलिक सीमा पुसट झाल्या आहेत. दुसरं विधान. मार्च 1950 भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. कारण. पर्याय: कृषी उत्पादनात वाढ करणे, जलद औद्योगिकीकरण करणे, लोकांचे राहणीमान सुधारणे व विकास घडवून आणणे. क्रमांक 3. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह टिंबटिंब. पर्याय: द्विध्रुवीयतेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत. 4. दहशतवाद म्हणजे टिंबटिंब. पर्याय: समाजात सलोखा निर्माण करणे, समाजात भीती निर्माण करणे, समाजाचा विकास करणे. योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण लिहायचं आहे. तसेच या चॅनलची एकदा प्लेलिस्ट पाहून घ्या. अनेक प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील इथे. प्रश्न पहिल्यातला ई आहे. दिलेल्या विधानाकरता समर्पक संकल्पना लिहा. 4 गुण आहेत, 4ही सोडवायचे. 1. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती. 2. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. 3. भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक
आणि धोरणात्मक सल्ले देणे. 4. जागतिक घडामोडीचे स्वतंत्र आकलन व लष्करी करारांचा भाग घेण्यास नकार. प्रश्न पहिल्यातलाच आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. शब्दांचा गट आहे, त्यातला विसंगत किंवा वेगळा शब्द ओळखायचा. 4 गुण. 1. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, शिक्षण. दुसरा गट, पारदर्शकता, उत्तरदायित्व, कार्यक्षम व परिणामकारक, कल्याणकारी. तिसरा गट, सार्कचे सदस्य चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश. 4. भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद. या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 गुण आहेत आणि विषय दिलेला आहे सुशासनाची मूल्य. इथे 4 रिकाम्या चौकटीत 4 मूल्य लिहायची. 1 मूल्य लिहून दिलेलं आहे पारदर्शकता, बाकीची 4 लिहा 4 गुणांच्या साठी. आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. प्रश्न क्रमांक ब आहे त्यातला, नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहायची. शेंगेन क्षेत्राचा नकाशा आहे. आता इथे स्लाईडवर कदाचित छोटा नकाशा आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर पुस्तकामध्ये पहा आणि मग यावर 2 प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं लिहा. 1. शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 3 देशांची नावे लिहा. 2. युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा. 1-1 गुणांच्यासाठी हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. कोणतेही 5 सोडवायचे 7 पैकी आणि 10 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. चूक की बरोबर ओळखायला 1 गुण आणि त्याचं कारण लिहायला 2रा गुण. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 2. हवामान बदलाचे एक प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. 3. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. 4. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. 5. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. 6. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. 7. सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि 3 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान. 2. गरिबी आणि विकास. 3. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता. 4. सुशासन आणि ई-प्रशासन. 5. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळतील आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही उत्तरं सोडवा. मला वेळ मिळाल्यास मी याची उत्तरपत्रिका तयार करून देईल. प्रश्न 5. खालील विषयावर तुमचे मत 20 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे. 12 गुण. एका प्रश्नाला 4 गुण. 1. सहभागयुक्त राज्य समाजासाठी हितकारक आहे. 2. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. 3. ई-प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. 4. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, उदाहरणासह स्पष्ट करा. 5. हिंदी महासागरात भारताची भूमिका. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 4 पैकी 10 गुण. एका प्रश्नाला 5 गुण. 1. हरित क्रांती म्हणजे काय. 2. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय. 3. जागतिकीकरणाचा सामाजिक व सांस्कृतिक घटकांवर काय परिणाम झाला आहे. 4. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. 4 पैकी 2 सोडवा. 10 गुण आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग उत्तरं सोडवा. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तयार करून देईल. प्रश्न 7. शेवटचा. खालील एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात लिहा. 2 प्रश्न आहेत. 2 पैकी एकच सोडवायचा. कोणताही 1. 10 गुण आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर स्पष्ट करा. मुद्दे आहेत भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. हा प्रश्न सोडवा किंवा दुसरा प्रश्न दिलेला आहे 10 गुणांच्यासाठी. जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत जागतिकीकरण, लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे महत्त्व, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क. 2 पैकी 1 सोडवा. 10 गुणांच्यासाठी. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका होती. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यासास स्क्रीनशॉट काढून घ्या. उत्तरं लिहा. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका तयार करून देईल.
तसेच या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.